नमस्कार. इतके दिवस मी फक्त शॉर्ट्स अपलोड करत होते. पण आज आपण टाकणार आहोत एक व्लॉग. का सांगते? मम्मी गेलीये गावी. माझा आहे उपवास. पण मला येत नाही बनवता शाबू. ना मला भिजवता येत, ना मला बनवता येत. जेवण बनवते मी. शाबू नाही येत मला बनवता. मला माहित नाही मी आता काय करणार आहे. अतिशय गोंधळ घालणार आहे. चला, लागूया कामाला. अगदी प्रोफेशनल आहे बरं मी. एप्रिल वगैरे घालून पूर्ण मी जेवण वगैरे बनवते. एकदम फुल प्रोफेशनल. पंगा नाही देणे का? चला, शाबू कुठे ठेवले इथून सुरुवात आहे. तर ती मी आधी शोधते. ठीक आहे? तर शाबू आपल्याला सापडली आहे. आता मी एक रेसिपी बघितली यूट्यूबवरतीच. काय बरं त्यांचं नाव, मधुराज रेसिपी. त्यांनी मस्त शाबूचं थालीपीठ असं दाखवलं होतं, ज्याच्यामध्ये शाबू भिजत टाकावी नाही लागत, फक्त त्याला भरडावी लागते म्हणे आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. सो थँकफुली माझ्याकडे हे आहे. हे मी मागवलं होतं केक बनवण्यासाठी, तर मी ते यूज करते आता. मग त्याला भरडते आणि मग भिजत टाकते. तर भांड्यात घेते मी आता शाबू. हे माझा हा पहिला व्लॉग आहे, प्लीज डोंट जज. असो. सो त्यांनी सांगितलं 1/2 कप शाबूसाठी 1/2 कप पाणी. तर आधी ह्याला भरडते. आता किती भरडायचं आहे मला माहित नाही, नो आयडिया. चला काहीतरी होऊ दे गोंधळ, आज करूनच टाकू गोंधळ. शाबाश, मिक्सरला काहीतरी झालेलं आहे, मला माहित नाही काय झालंय. चेक करूया आपण. स्मार्ट आहे मी. अरे यार, आय वॉज नॉट प्रिपेअर्ड. आवाज ऐकू येतं? मिक्सर आहे. आता ही काय पूर्ण भरडली गेली नाही, अर्धीवटच भरडली गेली. आता काय करू मी? त्याच्यामध्ये दाणे तसेच आहेत, म्हणजे अख्खे आहेत. मी त्यांचा व्हिडिओ बघितला होता मधुराताईंचा, त्याच्यामध्ये अगदी बारीक झाले होते ते दाणे. हे तर असेच आहेत. आता काय ह्याला चेचू? आता मी ह्याच्यामध्ये घेतले आहे, हे एवढे एवढे दाणे आहेत मोठे मोठे, ते आपण चेचूया. मला नाही माहिती मी काय करणार आहे. उडतायत यार. आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर ऑल दिस. ठीक आहे, बट नाव आय हॅव टेकन इट, सो आय एम गोइंग टू डू इट. येतो ऐकू? नीटी. मला नाही माहिती आता ह्याचं काय होणार आहे, बट आता आपण घेतलं तर करावंच लागेल. अरे यार, हे भांडच हेच नाही हालत आहे. हे तोडलं तर नाही ना, मला मम्मी आल्यावर मारेल. मी सांग ती मला येतं जेवण बनवतं, ठीक आहे. हा गोंधळ मी फर्स्ट टाइम घालतेय. आपण पुन्हा एकदा त्याला ग्राइंड करायचं ट्राय करूया. या खूप गरम होत आहे ना, किती गरमी वाढली आहे. गाईज, मी सांगते हॅक काय होती. थोडे थोडे शाबू घ्यायचे आणि मग ते भरडायचे. सी किती छान आता भरडले गेलेत. मधुराताई इज गोइंग टू बी प्राऊड ऑफ मी. अगदी सुंदर भरडले गेलेत. मी मूर्खपणा केला की मी जास्त क्वांटिटी घेतली. थोडे थोडे करून भरडले असते तर चाललं असतं. प्रो टिप गाईज, प्रो टिप. क्लिक केलेलो. आता मला झाला खूप गरम. ठीक आहे, आता हे केक जाणार आहेत वरती. आता हे जेवढी शाबू आहे तेवढं पाणी घ्यायचं. एवढं. सो 1/2 कप शाबू इज 1/2 कप पाणी. आणि ह्याला आपण भिजत ठेवणार आहोत फॉर ऑलमोस्ट 15 मिनिट्स आय गेस. आय थिंक व्हिडिओ मध्ये पण 15 मिनिट्सच होते. सो आय थिंक ह्याला भिजत ठेवूया फॉर 15 मिनिट्स मध्ये पण बाकीची तयारी करूया. आय थिंक आता माझे थालीपीठ बनतील. काहीतरी झालं माझ्या नखांना. नेक्स्ट स्टेप, आपल्याला हा बटाटा शिलायचा आहे. सॉरी जर मी चुकीचा वर्ड यूज केला तर.
आणि मिरच्या लागतील आपल्याला. वेट, आपल्याकडे मिरच्याच नाहीयेत, हिरव्या मिरच्या. आता कसं बनणार थालीपीठ? अरे यार, आणावे तर लागतील काहीतरी. आणून या, तुम्ही वेट करा. ओके. मिरच्या मी आमच्या बाजूवाल्या आंटी कडून आणले. ब्लिंकिट वाला येतोय, पण तो येऊपर्यंत मी एवढा वेट नाही करू शकत, मला भूक पण लागली आहे. तो स्मॅश पोटॅटो मी आता त्याला पाण्यात भिजत टाकलं होतं, सो मी आता त्याला झाडून घेते. आणि शाबू पण भिजली आहे मस्तपैकी. सो आता आय थिंक हे शाबू मध्ये आपले हे पोटॅटो ग्रेट केलेले टाकायचे आहेत आणि देन त्याला मिक्स करायचं आहे आपल्याला. मी मिक्स करून झालं की दाखवते तुम्हाला. कारण कॅमेरा आता मी खाली नाही घेऊ शकत म्हणून. सो ह्याच्यामध्ये यू कॅन सी ग्रीन चिलीज, हिरवी मिरची, मग काय बोलतात त्याला, जिरा आहे, पोटॅटो ग्रेट केलेलं मी ह्याच्यामध्ये मिक्स केलंय आणि मीठ टाकलंय. सेंधव मीठ आहे आमच्याकडे, बट मला त्याचं प्रमाण कळत नाही आणि मला माहिती नाही ते कुठे आहे. सो मी नॉर्मल मीठच टाकलं. आणि मला आता सेंधव मीठ शोधण्यामध्ये टाइम नाही घालवायचा, खूप भूक लागली आहे. सो ह्याला मी नीट असं खूप छानपैकी अगदी मिक्स करते आणि मग आपण ते बनवूया. ठीक आहे. तर मी हे डोस्याच्या पॅनवर बनवते. तुमच्याकडे जर दुसरं काही युटेन्सिल असेल तर ते यूज करा. तो आता पॅन वरती थोडं तेल टाकायचं. ब्रश कुठे गेला? तेल. दिस इज व्हेरी हेल्पफुल. एक डॉस पॅन लावते. गरम होतं. मला काही आयडिया नाही आहे कसं बनणार आहे. कधी बनलं तरी मला खावंच लागणार आहे. आणि मी हे एकदम छोटंवाले बनवते बिकॉज आय एम नॉट शुअर की हे मी काय करून ठेवलं मी ह्याचं. तो मी एकदम छोटे छोटे बनवते. सो मी हे असे पॅनवर टाकलेत. आता ह्याला थोडस स्लो फ्लेम वरती आपल्याला कुक करायचंय. ओके, हे छान असं भाजलं गेलेलं आहे. लाईक मला वाटत तर आहे हे भाजलंय प्रॉपरली. ठीक आहे, आय थिंक झालंय, हे रेडी टू ईट आहे. त्याला मी घेते एका अतिशय गरमीमध्ये उभा राहून बनवलेला हा मी बनवलेला साबुदाणा चिला दाखवते तुम्हाला, थांबा. सो हा आहे आमचा चिला, हा मी प्रणालीसाठी दिलाय. आता खाते, खूप भूक लागली आहे. अँड सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. एक मिनिट थांबा, बघूया आपण काय मी घोळ घातलाय, बघूया. लाईव्ह दाखवतेच आता. Not bad. Not bad. चांगला बनला. अरे हो, ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकायला विसरले. अर्धीवट रेसिपी, पण तरी पण चांगला झालाय. पोट भरलंय, बस झालं. आता प्रणाली खाली ती अप्रूव्ह करेलच, बघूया काय बोलते. सो प्रणालीला कॅमेरावर यायचा काही इंटरेस्ट नाहीये, पण आपण तिला विचारूया. फीडबॅक इज इम्पॉर्टंट. पण हे कसं झालंय? मस्त. तुझा फेल्ड प्रयत्न सक्सेसफुल झालेला आहे. अप्रूव्ड. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. अंटिल देन, लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर. बाय बाय.